नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन क्लर्क टायपिस्ट अँड टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2023 हे स्टडी स्ट्रॅटेजी क्रमांक 5 आहे. तर ही स्टडी स्ट्रॅटेजी तुमची चालेल 28 नोव्हेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत. म्हणजे 7 डिसेंबरपर्यंत तुम्हाला कुठला सिलेबस कव्हर करायचा आहे तो या स्टडी स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून सांगितलेला आहे. जे कोणी मनापासून आपली स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करत असतील त्यांनी आय होप आता जवळपास तुमचा 60 म्हणजे 80% जो आहे म्हणजे 60% जवळपास सिलेबस तुमचा कव्हरअप झालेलाच आहे. तर या स्ट्रॅटेजीमध्ये ही जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर 80% तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण होणार आहे आणि तुमचा मुख्य परीक्षेला 100% तुमचा स्कोर हा चांगला होणार आहे. ठीक आहे. तर 28 नोव्हेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत ही स्टडी स्ट्रॅटेजी तुमची चालेल. तर याच्यामध्ये बघा तुमच्याकडे काही पुस्तक असणं गरजेचे आहेत. मराठी व्याकरणासाठी मोरा वाळिंबे आणि बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे आणि पाल सोरीचे पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. प्लस झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका असतील ह्या चॅप्टरनुसार तुमच्याकडे कंपायलेशन असणं किंवा त्याचं अनालिसिस असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये झिरो एरर आणि बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यापैकी कुठलंही एक असलं तरी चालेल, पण एक कुठलं तरी पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जे की मराठी आणि इंग्रजी आयोगाच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका चॅप्टरनुसार त्याचं कंपायलेशन करून दिलेलं असेल किंवा त्याचं अनालिसिस तुम्हाला करून सांगितलेलं असेल. ओके. तर आता बघा मराठीसाठी तुम्हाला एकूण 2 चॅप्टरचं टार्गेट आहे. एक म्हणजे अलंकार आणि दुसरा म्हणजे वृत्तविचार. ह्या 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. तर हे व्यवस्थितरित्या करून घ्या. प्लस हे जर तुमचं आधी तुम्ही जर वाचलेलं असेल तर आधी झालेले जे काही चॅप्टर तुम्हाला सांगितले त्याची एकदा उजळणी करून घ्या सर्वांनी. ठीक आहे. तर इथं तुमचं हे टार्गेट राहील. अलंकार आणि वृत्तविचार आणि आधी झालेल्या चॅप्टरची उजळणी तुम्ही करून घेऊ शकताय. पुस्तकं मोरा वाळिंबे आणि बाळासाहेब शिंदेचे पुस्तक तुम्हाला सांगितलंय प्लस झिरो एरर किंवा बाळासाहेब शिंदे यांचं MCQ अनालिसिसचं पुस्तक जे आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर दररोज 10 समानार्थी शब्द करायचे आहेत. दररोज 10 म्हणी तुम्हाला पाठ करायचे आहेत. दररोज 10 वाक्प्रचार तुम्हाला पाठ करायचे आहे. ते तुम्हाला मी आधीपासून सांगत आलेलो आहे. जे कोणी फॉलो करतील त्यांना निश्चित या कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये गटकच्या तुम्हाला निश्चित त्याचा फायदा जो आहे तो होऊन जाणार आहे. पुढचा विषय आपला इंग्रजी. इंग्रजीमध्ये तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन आणि फिगर ऑफ स्पीच ह्या 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. प्लस याच्या आधीचे झालेले सगळे तुम्ही चॅप्टर जे असतील त्याच्यावरचे मॅक्झिमम MCQ तुम्ही सोडवायला सुरुवात करा. ऑलरेडी केलेले असेलच, पण अजिबात मिस आउट करू नका कोणी सुद्धा. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्मेशन आणि फिगर ऑफ स्पीच हे तुमच्या 2 चॅप्टरचं जे आहे ते तुमचं टार्गेट राहील. संदर्भ पुस्तकं बाळासाहेब शिंदे, पाल आणि सुरी. ठीक आहे. आणि आयोगाचे झालेले सगळे पेपर्स जे असतील कंपायलेशन करून तुम्हाला झिरो एरर किंवा बाळासाहेब शिंदेमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर हे यापैकी कुठले एक पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्लस दररोज 10 समानार्थी शब्द, 10 इडियम्स अँड फ्रेजेस वाक्प्रचार म्हणी आणि 10 वन वर्ड सबस्टिट्यूशन करणं तुम्हाला गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. हे तुम्हाला मी आधीपासून सांगत आलेलं आहे. ठीक आहे. तर जे कोणी फॉलो करते त्यांना निश्चितच याचा फायदा जो आहे हा होणार आहे. तरी झालं इंग्रजीचं टार्गेट. पुढचा विषय गणित आणि बुद्धिमत्ता. तर गणितासाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे 2 चॅप्टरचं तुमचं सरळ व्याज चक्रवाढ व्याज एकच आहे आणि संभाव्यता ह्या 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील म्हणजे प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट आणि प्रोबॅबिलिटी ह्या 2 चॅप्टरचं तुमचं गणिताचं टार्गेट राहील. आणि बुद्धिमत्तेसाठी आदान आणि प्रदान आणि सांकेतिक तुलना म्हणजे इनपुट आणि आउटपुट आणि कोडिंग आणि डिकोडिंग हे 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. ठीक आहे. तर व्यवस्थित त्या चॅप्टरवरचे जास्तीत जास्त जितके सोडवतील तितके प्रश्न उत्तर सोडवा. तुम्हाला निश्चितच याचा फायदा जो आहे तो होईल. MCQ आणि PYQ. ठीक आहे. MCQ आणि PYQ जोपर्यंत तुम्ही सोडवत नाही तोपर्यंत तुमचा कुठल्याही परीक्षेचा कॉन्फिडन्स लेवल अजिबात बुस्टअप होणार नाही. नुसतं निबंधासारखं वाचत बसला तर त्याला काही सुद्धा अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे PYQ सोडवा, MCQ जास्तीत जास्त सोडवा. ठीक आहे. संदर्भ पुस्तक बघा, सचिन डोळेचं संदर्भ पुस्तक इथं वापरू शकता आणि संदीप आरगडेचं संदर्भ पुस्तक कुठलं इथं वापरू शकता. ठीक आहे. ज्या चॅप्टरसाठी तुम्हाला ज्या चॅप्टर पुस्तकातली मेथड सोपी वाटते त्या चॅप्टरसाठी ते पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता. तरी तुमचं गणित आणि बुद्धिमत्ताचं टार्गेट आहे. पुढचा विषय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. दररोज 10 मिनिटं तुम्हाला मी आधीपासूनच या नियमांना द्यायला सांगितलेलं आहे, कारण फिक्स प्रश्न असतात, फिक्स त्याच्या तुम्हाला उत्तर जे असतात ते मिळू शकतात. ठीक आहे. तर दररोज 10 मिनिटं तुम्हाला करायचंच आहे. 16 डिसेंबरपर्यंत तुम्हाला करायचं आहे, कारण 17 डिसेंबरला तुमची एक्झाम आहे. तर यासाठी कुठलेही संदर्भ पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किशोर लोटे किंवा आमिर शेख किंवा तुमच्याकडे XYZ कुठलेही पुस्तक असू तुमच्याकडे, कारण काही अधिनियम काही बदलत नाहीयेत. ठीक आहे. आणि दररोज तुम्हाला सांगितलं की 10 ते 15 प्रश्नांची दररोज तुम्ही याच्यावरची प्रॅक्टिस जरी केलेली असती तर सुद्धा तुमचे नियम जे असतील ते पूर्ण होऊन जातात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे अजून सुद्धा काही वेळ गेले नाही. व्यवस्थितरित्या हे जर तुम्ही आतापासून 10 मिनिटं जरी वाचलं तरी सुद्धा हे 2 नियम तुमचे होऊन जाणार आहेत 16 डिसेंबरपर्यंत. ठीक आहे. नंतर पुढचा विषय आहे भारतीय राज्यव्यवस्था. तर राज्यव्यवस्थेमध्ये तुम्हाला नागरिकत्व, राज्यघटनेची संरचना, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, संसदीय प्रणाली आणि संघराज्यीय प्रणाली हे जे काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत इंट्रोडक्टरी हे एकदा करून घ्या, कारण याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. नागरिकत्व, राज्यघटनेची संरचना, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, संसदीय प्रणाली आणि संघराज्यीय प्रणाली. कशातून करणार? रंजन कोळंबे, M लक्ष्मीकांत आणि आयोगाचे झालेले सर्व पेपर्स यामधून व्यवस्थितरित्या हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. कुठलेही तुम्ही का वापरू शकता. आता रंजन कोळंबेचं वापरा किंवा M लक्ष्मीकांतचं संदर्भ पुस्तक इथं तुम्ही वापरू शकता. पण प्लस MCQ सोडवणं फार गरजेचं आहे चॅप्टरवरचे. तरी तुमचं पॉलिटीचं टार्गेट आहे. पुढचा विषय
महाराष्ट्राचं आणि भारताचं भूगोल. तर याच्यामध्ये सूर्यमाला तुम्हाला जे आहे ते क्लिअर करायचे जगाच्या भूगोलामधून, झोपडपट्ट्या आणि त्यांचे प्रश्न, नंतर पिकावर जे काही पडणारे रोग असतील, पशूंच्या जाती आणि त्याच्यावरती जे पशुवरती पडणारे रोग असतील, हे तुम्हाला व्यवस्थितरित्या एकदा वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे व्यवस्थितरित्या करून घ्या. झोपडपट्ट्या आणि त्यांचे प्रश्न, पिकांवरील रोग आणि पशूंच्या जाती आणि त्यांच्यावरचे असणारे रोग, आणि जगाच्या भूगोलामधून सूर्यमाला हा तुमचं चॅप्टरचं टार्गेट राहील. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी एबी सौदी, कोळंबे किंवा द्वीपसमूहापैकी कुठले वापरा. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा द्वीपसमूहापैकी कुठले वापरा. आणि जगाच्या भूगोलासाठी एबी सौदी संदर्भ पुस्तक इथं वापरायचं आहे. तर हे झालं महाराष्ट्राचं आणि भारताच्या भूगोलाचं टार्गेट. पुढचा विषय अर्थव्यवस्था, नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र. याच्यामध्ये कृषी, उद्योग आणि सहकार चळवळ हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. सहकार चळवळ जर आधी केलेलं असेल तर याची पुन्हा एकदा उजळणी करा, आणि कृषी आणि उद्योग आणि प्लस सहकार चळवळ हे तिन्ही चॅप्टर महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला दिसू शकतात. त्याच्यामुळे झालेले एमपीसीचे जे PYQ असतील जास्तीत जास्त सोडवा, प्लस MCQ तुम्हाला जर मिळत असेल, सापडले तुम्हाला, तुमच्याकडे जे काही कुठले एक्सपायर्ड झेड तुमच्याकडे टेस्ट पेपर असेल किंवा काही तुमच्याकडे प्रश्नसंच असेल, त्यामधून नक्कीच या चॅप्टरवरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. कृषी, उद्योग आणि सहकार चळवळ. ठीक आहे, कशातून करणार? रंजन कोळंबे, किरण देसलेंचा भाग 1 आणि MPSCचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स. ओके, तरी तुमचं टार्गेट राहील अर्थशास्त्रासाठी. पुढचा विषय इतिहास. इतिहासामध्ये तुम्हाला सांगितले दररोज एक समाजसुधारक न चुकता वाचा, प्लस ज्या समाजसुधारक म्हणजे करताना आधी जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, अनिल कटऱ्यामध्ये दिलेलं असेल, गाठ्यामध्ये दिलेलं असेल, त्यातून आधी समाजसुधारक क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे कुठलं एक समाजसुधारकाचं पुस्तक असलं त्यामधून तुम्ही नक्कीच वाचू शकता. प्लस आर्थिक जागृती हे तुमचं टार्गेट राहील. याच्यामध्ये रेल्वे, रस्ते, टपाल, पोस्ट, तारायंत्र, उद्योग आणि ब्रिटिशकालीन अर्थव्यवस्था. तर ह्या चॅप्टर व्यवस्थितरित्या करून घ्या. रेल्वे, रस्ते, टपाल, पोस्ट, तारायंत्र, उद्योग, ब्रिटिशकालीन अर्थव्यवस्था कशी होती, तर हा आर्थिक जागृती चॅप्टर महत्त्वाचा आहे. तर व्यवस्थित याचा चॅप्टर संपवून घ्या. कशातून करणार? भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा, आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठे यांच्या पुस्तकातून हे आर्थिक जागृती जे सांगितलेले मुद्दे आहेत हे तुम्हाला मिळत आहेत का? रेल्वे, रस्ते, टपाल, पोस्ट, तारायंत्र, उद्योग आणि ब्रिटिशकालीन अर्थव्यवस्था. तर यामधून तुम्हाला सगळे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तरी झालं इतिहासाचं टार्गेट. पुढचा विषय सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर याच्यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्रासाठी चुंबकत्व आणि विद्युतधारा हा टार्गेट आहे. रसायनशास्त्रासाठी पेट्रोलियम इंधन हा चॅप्टर टार्गेट राहील. वनस्पतीशास्त्रासाठी वनस्पती पेशी हा टार्गेट राहील. प्राणीशास्त्रासाठी प्राणी पेशी आणि सजीवांचे वर्गीकरण हे तुमचं टार्गेट राहील. सामान्य विज्ञान तंत्रज्ञान या विषयासाठी. ठीक आहे, तर मानवी आरोग्यशास्त्र काय आपल्याला मुख्य परीक्षेला नाही आहे, पण फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे, तर हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तरी दोन चॅप्टर म्हणजे भौतिकशास्त्रामधलं चुंबकत्व आणि विद्युतधारा चॅप्टर व्यवस्थितरित्या करून घ्या. रसायनशास्त्रासाठी पेट्रोलियम इंधन चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्या. वनस्पतीशास्त्रासाठी वनस्पती पेशी चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्या. आणि प्राणीशास्त्रासाठी प्राणी पेशी आणि सजीवांचे वर्गीकरण चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्या. कशातून वाचणार? दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक आणि लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक. हे 2 जरी व्यवस्थित केली तरी तो सुद्धा तुम्हाला चांगला तुमचा स्कोर 55%, 60% तरी तुमचा स्कोर हा आरामामध्ये होऊ शकेल. पण हे वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, तरी जर तुमचं सामान्य विज्ञानचं टार्गेट. पुढचा विषय दूरसंवेदन, हवाई आणि ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली त्याचं उपयोजन आणि माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान. तर हे जे सांगितलेले मुद्दे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतोय. पहिल्या ज्यावेळी आपली पहिली स्ट्रॅटेजी अपलोड केली होती त्याचवेळी तुम्हाला सांगितलेलं होतं की दररोज 10 मिनिटं 10 ते 15 मिनिटं हे तुम्हाला मुद्द्यासाठी द्यायचं आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. आतापर्यंत जर तुम्ही दिलेला असेल तर तुमचा विषय संपलेला असेल, पण अजून सुद्धा काही वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा 10-15 मिनिटं देऊन हे सांगितलेले मुद्दे व्यवस्थितरित्या वाचून घ्या. फिक्स प्रश्न येतात आणि मार्क्स तुमचा याच्यामध्ये होऊ शकतो. संदर्भ पुस्तक आहे सौदी, प्लस सचिन भस्केचे संदर्भ पुस्तक जे आहे ते तुम्ही इथं वापरू शकता याच्यासाठी. ठीक आहे, तर व्यवस्थितरित्या हे संपवून घ्या, म्हणजे तुमचे मार्क जे असतील ते फिक्स आउट होऊन जाणार. त्याच्यानंतर चालू घडामोडी ज्या आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 या 2 महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला वाचायचे आहेत. कशातून वाचणार? परिक्रमाचं मॅगझिन आणि सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक. हे 2 सोर्सेस व्यवस्थित करून जावा. तुमचा 100% तुमचा स्कोर 55 ते 60% तर तुमचा स्कोर जो आहे हा व्यवस्थितरित्या तुमचा होऊन जाईल. पण हे वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 चालू घडामोडीचं हे तुमचं टार्गेट राहील. तर आय होप हे तुम्हाला स्टडी टार्गेट जे आहे ते समजलेलं असेल. तर हे तुम्हाला संपवायचं आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये संपवून घ्या. नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. आता फक्त एकच व्हिडिओ आपला बाकी आहे, तर ते तुमचा लगेच मी शेअर करतो, म्हणजे जेणेकरून तुमचे सगळे 6च्या 6 व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी उपलब्ध आपल्या चॅनलवरती होऊन जातील, जेणेकरून तुम्हाला कुठलंही स्टडी टार्गेट जे आहे हे पूर्ण करायला काही सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही. ठीक आहे, तर भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.